भाजपाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी टीएमटी बसच्या फेऱ्या वाढवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवली, तर याला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद देखील लाभला। ठाण्यातील वागळे इस्टेट येथील आयटी कर्मचाऱ्यांच्या कामावर जाण्याचा प्रवास सुसह्य व्हावा यासाठी भाजपचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी पुढाकार घेतला आहे। टीएमटी बस सेवेच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी आणि बेशिस्त रिक्षा चालकांवरती कारवाई करावी यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने बीकेबिन परिसरामध्ये स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। गेल्या 2 दिवसांपूर्वी वाढीव दंडाविरोधात रिक्षा चालकांनी संप पुकारला होता। यावेळी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। तसेच शेअर रिक्षा चालकांचा बेशिस्तपणा सुरू असतो। 3 प्रवाशांपेक्षा जास्त प्रवासी रिक्षामध्ये बसवून प्रवास केला जातो, त्यामुळे प्रवाशांचा प्रवास असुरक्षित असल्याचं देखील वाघुले यांनी सांगितले। त्यामुळे जास्तीत जास्त टीएमटी बसेसच्या फेऱ्या वाढवाव्यात यासाठी स्वाक्षरी मोहीम पार पडली। वाघुले यांच्या प्रयत्नाने 1 ऑगस्टपासून टीएमटीच्या जादा बसेस बीकेबिन येथून सकाळी सुटत आहेत, तर काही बेशिस्त रिक्षा चालकांनी अचानक संप करीत आडमुठीपणाची भूमिका घेत प्रवाशांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। परंतु टीएमटीच्या सोमवारी अवघ्या 2.5 तासामध्ये 35 ते 40 जादा फेऱ्यांमुळे आयटी कर्मचाऱ्यांना कामात सहजरित्या पोहोचता आले। तसेच टीएमटीचा नफा देखील मोठ्या प्रमाणामध्ये झाला। मात्र बेशिस्त रिक्षा चालकांच्या बाजूने बोलणाऱ्या वागळे स्टेटमधील काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनीही संजय वाघुले यांना खडसावले। त्याचबरोबर 7 शेअर रिक्षांसाठीच्या स्टँडमुळे सुमारे 200 रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते। याच पार्श्वभूमीवरती हा थांबा रद्द करावा। गोखले रस्त्यावरील स्वानंद सोसायटी ते मॅकडॉनल्ड विरुद्ध दिशेने जाणारे ओव्हरसीट मागणी वाहतूक पोलीस व आरटीओ प्रशासनाकडे केली आहे, अशी माहिती संजय वाघुले यांनी दिली आहे। या ठिकाणी जी काही बेशिस्त शेअर रिक्षा चालकांची बस्ती चालू आहे, अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी हे रिक्षा चालक प्रत्येक गल्लीमध्ये लवकर बेशिस्त रिक्षा चालवतात, अपघात करतात। बघा, माझा गेली अनेक वर्ष आनंद दिघे साहेबांनी ही परिवहन व्यवस्था चालू केली आहे। महापालिकेची स्थापना झाली 1986 साली आणि दिघे साहेबांनी चालू केलेली ही परिवहन व्यवस्था आहे आणि लोकांकरता चालू केलेली परिवहन व्यवस्था आहे। माझी जे लोकप्रतिनिधी बेशिस्त रिक्षा चालकांचं त्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्यांचं मी नाव घेणार नाही, कारण सभागृहामध्ये आम्ही एकत्र काम करतो। माझी त्यांना कळकळीची विनंती आहे, काही मूठभर बेशिस्त रिक्षा चालकांचं नेतृत्व करू नका। जे रिक्षा चालक प्रामाणिक आहे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहा। त्या ठिकाणी माझ्या विरोधात घोषणा देत होते, त्या ठिकाणी शिंदे साहेबांच्या विरोधात पण काही जण घोषणा देत होते। माझी विनंती आहे की बेशिस्तपणा या ठिकाणी खपून गेला जाणार नाही। स्टेशन भागात आपण शेअर रिक्षा चालकांचा जरूर व्यवसाय करावा, आपण 3 प्रवासी घ्यावेत आणि प्रवास करावा, त्याला आमचा पाठिंबा राहील। स्टेशनवरनं जवळजवळ 6 लाख प्रवासी हे रेल्वेने प्रवास करतात आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये कळवा असेल, मुंब्रा असेल, कल्याण असेल, डोंबिवली असेल, मुंबई उपनगर असतील, इथनं प्रवासी हे ठाणे शहरामध्ये कामासाठी येतात आणि वागळे स्टेटमध्ये जे मोठ्या प्रमाणावरती कंपनी झालेल्या आहेत, आयटी हब झालेले आहेत, तिथे हे प्रवासी प्रवास करत असतात आणि ह्या प्रवाशांना जसं ते 1 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर पडतात तिथनं शेअर रिक्षावाल्यांनी जो घोळका घातलेला आहे तो काही त्यांना शेवटपर्यंत ते सोडत नाहीत, ते त्यांना बसवूनच ठेवतात स्वतःच्या रिक्षामध्ये आणि हे मुजोर रिक्षा चालक महिलांना देखील ओव्हरसीट घेऊन जातात। मला इथे फार वाईट वाटतं सांगताना, आमच्या महिला भगिनी रिक्षा चालक आहेत त्या देखील हे ओव्हरसीट घेऊन जातात आणि त्यामुळे स्वतःचाही जीव ह्याच्यात धोक्यात घालतात, प्रवाशांचाही जीव ह्याच्यात धोक्यात घालतात आणि त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून जे काही शेअर रिक्षा चालकांनी इथं संप पुकारलेला आहे त्या संपाच्या अनुषंगाने परिवहननी ज्या काही अधिकच्या जवळजवळ 40 बसेस इथे 2 तासामध्ये या परिवहनच्या सेवेने पूर्ण करून 40 बसेस या ठाणे स्टेशन ते वागळे इस्टेट आयटी प्रभागामध्ये सोडण्यात येत आहे आणि याचं आम्ही परिवहनला हार्दिक इथं अभिनंदनही करतो। छान वाटतंय।